भूमिपूजन सोहळा या ठिकाणी पार पडला। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि तुमच्याही ताफ्यामध्ये एकच गाडी पाहायला मिळाली, मात्र जे आयोजक आहेत त्यांच्याकडून कुठेतरी पंतप्रधान मोदी यांच्या आव्हानाला हरताळ फासल्याचं पाहायला मिळालं। आणि आता आव्हान करून नुकतेच 1-2 दिवस झाला आणि हळूहळू तर प्रत्येकजण त्याच्यावर अंमलबजावणी करून राहिला। मला वाटतं या ठिकाणी 200-300 गाड्या अपेक्षित होत्या येणाऱ्या, पण मला वाटतं 50 गाड्या त्या ठिकाणी म्हणजे त्यांनी देखील काटकसरीला सुरुवात केली आहे। आणि हा जे मिशन आहे पेट्रोल, तेल, सोनं वगैरे, तर ज्यावेळेला देश संकटामध्ये असतो किंवा आपल्याकडे ते तेलाचे कुवे नाही आहेत, आपल्याकडे पेट्रोलच्या खाणी नाही आहेत, आपण सगळे विदेशावर अवलंबून आहेत आणि म्हणून भविष्यामध्ये देशाला वाचवायचं असेल तर ह्या गोष्टी सेव्ह करणं गरजेचं आहे। ज्या माणसामध्ये राष्ट्रभक्ती असेल तो राष्ट्राकरता हा त्याग करेल किंवा राष्ट्राला मदत करेल। ज्यांचं प्रेम राष्ट्रावर नसेल त्यांनी या विषयाला राजकीय विषय म्हणून बघितलं नाही पाहिजे की एखादा पंतप्रधान तो प्रधानमंत्री जरी असला तर तो देशाचा प्रमुख नागरिक आणि देशाचा कर्ता आहे। देशाचं हित जोपासण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे आणि या जागतिक युद्धाच्या याच्यावर परिणामामुळे आपल्याला दिसते की आपल्या देशावर संकट येऊन राहिलेलं आहे। त्याच्यामुळे या संकटावर मात करायकरता जे आव्हान प्रधानमंत्र्यांनी केलं आहे त्या प्रत्येकावर अंमलबजावणी करणं हे शासकीय अधिकारी असेल, लोकप्रतिनिधी असेल, प्रत्येक नागरिकाचं, लोकप्रतिनिधी प्रत्येकाचं काम आहे। हो, एकीकडे हे सगळे आव्हान करत आहे पंतप्रधान, मुख्यमंत्री, पण जितेंद्र आव्हाड हे घोड्यावर ते जाऊन ते एक प्रकारची थट्टा करत नाही का? नाही, आता काही लोक विक्षिप्त असतात आणि हा जितेंद्र आव्हाड जो आहे हा तर एक नंबरचा नालायक माणूस आहे। म्हणजे त्याला देश समजत नाही, त्याला देशावरचं संकट समजत नाही। अख्खं जग पाहून राहिलं की मागच्या महिन्याभरात गॅस आपली संपला, आपलं डिझेल संपलं, आपलं पेट्रोल संपलं, हे येते कुठून आपल्याला? आणि आपल्याला जर हे सेव्ह करायचं असेल, ज्याच्यामध्ये देशभक्ती असेल तोच हे करणार आहे। आपलं राष्ट्र वाचवायचं असेल, राष्ट्राचं संकट वाचवायचं असेल तर ह्या गोष्टी आपल्याला करावं लागणार आहे। याच्या